राज्य सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा येथे एकत्र येऊन आंदोलन केले। 2015 मध्ये होणारी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे मत स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले। राज्य सरकारनं या एमपीसीच्या कारभाराबद्दल आणि एकूणच प्रशासनातल्या या ज्या वेळोवेळी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भामध्ये गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे। अनेक प्रकार घडतात, पेपर फुटतात, परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियमावलीमध्ये अनेक गोंधळ आहेत आणि आता जवळपास 17-18 राज्यांनी प्रशासनातल्या सेवेचा वयोमर्यादा परीक्षेचे 40 वर निघून ठेवलेली आहे। तरी आमच्या राज्यामध्ये 33च्या वर वयोमर्यादा नाही। पोलीस सब इन्स्पेक्टर परीक्षेसाठी 28ची वयोमर्यादा घातली आहे। या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण विद्यार्थ्यांचा आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचा भरणा मोठा असतो, कारण ज्यांना महागडं शिक्षण परवडत नाही, वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण आणि त्याची फी परवडत नाही, ते विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यातल्या गोरगरीब वर्गातल्या विद्यार्थ्यांना किमान परीक्षेला जादा वेळा बसायला संधी देणं हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे आणि म्हणून ही मागणी सरकारनं ताबडतोब मान्य केली पाहिजे। या भूमिकेतून या सगळ्या विद्यार्थ्यांचं मोर्चाचं मी नेतृत्व केलेलं आहे। दरवर्षी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झालीच पाहिजे, यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचा सीसॅटचा पेपर घ्यावा अशा अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात म्हणून महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाख विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करणारे आहेत आणि पुण्यामध्ये 70 ते 80 हजार विद्यार्थी आहेत। त्यांचा राहण्याचा खाण्याचा खर्च आज भयानक वाढलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे। माझी राज्य सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही जे वेळापत्र देतात आणि आमच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या वेळेत मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि परीक्षा ज्या वर्षभरात घेतल्या जातात त्या वेळेनुसार घेण्यात यावं, 12 महिन्यात पूर्ण व्हावं। त्यामुळे ज्या पोरांचं नुकसान झाले ते होणार नाही आणि पोरांचे जे असंतोष आहे त्या असंतोषाला एक आळा बसेल। पीएसआय पदासाठीची कमाल वयोमर्यादा 28 वरून 33 वर्ष तर राज्यसेवा पदासाठीच्या परीक्षेची कमाल वयोमर्यादा 33 वरून 40 वर्ष करावी। त्याचप्रमाणे यूपीएससी प्रमाणेच एमपीएससीने देखील वेटिंग लिस्ट जाहीर करावी। या मागण्या रास्त असून त्यांचा विचार व्हावा असे विद्यार्थी यावेळी म्हणाले। शिवाय वारंवार रद्द होणाऱ्या परीक्षांमुळे खास करून मुलींना घरून मिळालेल्या शैक्षणिक काळाची मर्यादा वाढल्यास मुलींची स्वप्नच राहून जातात, म्हणून दरवर्षी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणारे एवढे विद्यार्थी या मोर्चामध्ये का सामील होत आहेत याचा राज्य सरकारनं विचार करणं जास्त गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। मागण्या कुठल्याही अवाजवी नाही आहेत, विद्यार्थ्यांच्या मागण्या आमच्या रास्त आहेत। मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांमध्ये मला प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं, वेळापत्रकानुसार परीक्षा कधीच होत नाहीत, या परीक्षा काय होत नाहीत हे राज्य सरकारनं आम्हाला स्पष्ट करावं। विविध विभागामध्ये ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, कारण महाराष्ट्र सरकार जे तरुणाईला आज जबाबदार आहे, जर हे सरकार या तरुणाईला बांधील असेल तर आमच्या तरुणाईंचे प्रश्न आहेत हे प्रश्न आज विधानसभेमध्ये जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे तिथं आमचा हा प्रश्न तारांकित म्हणून उपस्थित होईल काय, हा सुद्धा माझा प्रश्न आहे। राज्यातील तरुणाईचे आयकॉन तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना माझा प्रश्न आहे की जर का आज एवढ्या मुली एवढ्या भगिनी या मोर्चामध्ये सामील होत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं की या सावित्रीच्या लेकी आज रस्त्यावर का, राज्यामध्ये त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत काय, उपलब्ध जागा तद्वतच परीक्षेला बसणारे विद्यार्थी, याच्यामुळे आमचा जो सक्सेस बेनिफिट रेशो आहे हा सक्सेस बेनिफिट रेशो काय आहे, आमचा सक्सेस बेनिफिट रेशो तुम्हाला सांगताना मला आनंद होईल, अत्यानंद होतोय। 0.00027 इतका सक्सेस बेनिफिट रेशो असणारे विद्यार्थी, मग त्यांच्या भवितव्याचं काय याचं सुद्धा स्पष्टीकरण हे राज्य सरकार देईल काय, मला या प्रश्नाचं उत्तर आज या ठिकाणी पाहिजे। आणि आम्हाला आमच्या कुठल्याही मागण्या अवास्तव नाही आहेत, रास्त मागण्या आहेत। त्याच्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे वेळापत्रकाची, दरवर्षी हे आयोग वेळापत्रक जाहीर करतं, आम्ही आयोगाच्या विरोधात नाही। या राज्य सरकारनं याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण जवळजवळ 3 ते 4 लाख विद्यार्थी तुमच्या राज्याचं जे भवितव्य ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये हे विद्यार्थी जर आज रस्त्यावर आहेत तर हे विद्यार्थी रस्त्यावर का आहेत याचा विचार हे राज्य सरकार करेल काय, हा माझा आज प्रश्न आहे। की आम्हाला आमच्या ज्या एग्जाम आहेत तर त्या दरवर्षी व्हाव्यात
आणि दरवर्षी एक्झाम झाल्याच्यानंतर दरवर्षी रिझल्ट लावावे हेच आमचं म्हणणं आहे. आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही CSATचा पेपर UPSC टाईप व्हावा, त्यानंतर एज 28 वरून 33 व्हावं. मुलगी म्हणून आम्ही दरवर्षी घरातनं जेव्हा निघायचं असतं तेव्हा आम्हाला MPSC करायचं असतं, तेव्हा आम्ही एका वर्षासाठी येतो. पण एका वर्षामध्ये जर एक्झाम नाही झाल्या तर आम्ही घरच्यांना पुढचं वर्ष एक मागतो. मग जर आम्हाला ते पुढच्या वर्षात 2 वर्षात जर एक्झाम नाही झाल्या तर आम्ही ऑब्वियसली जी निघालेली ती एक्झाम आम्ही ती पण नाही क्रॅक करू शकत. आणि त्यानंतर पुढच्या वर्षात जर एक्झाम होणार असेल आम्हाला तर आम्ही ती एक्झाम नाही देऊ शकत. म्हणजे आमच्या एकंदरीत आमच्या स्वप्नांना तिथं पूर्ण विरामच मिळतो ना.